इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंबडगावचे शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील रायगडनगर परिसरात कंपनीतून काम आटोपून घरी परतत असताना हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दातीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. साहेबराव दातीर हे अंबड परिसरातील शेतकरी नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवत असतात. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांविरोधात त्यांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत. त्यामुळे या हल्ल्यामागील नेमके कारण काय याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान दातीर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी अंबड गावातील ग्रामस्थ शेतकरी नागरिकांनी केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.